एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। अटकेनंतर कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी आज भेट घेतली आणि याच भेटीनंतर सोमनाथ हा दलित असल्यानेच त्याची कोठडीमध्ये हत्या झाल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप राहुल गांधींनी केला। पाहूया। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है। दलित असल्यानं परभणीत सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली। त्यानंतर राहुल गांधींनी परभणीत येऊन सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। 20 ते 25 मिनिटं राहुल गांधींनी सोमनाथची आई आणि भावाशी चर्चा केली आणि दलित असल्यानं सोमनाथची हत्या झाली त्यासाठी फडणवीसच जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। थैंक यू। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे। तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। जाती जातीत द्वेष निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत। त्यासाठीच ते परभणीत आले असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला। मात्र पोलिसांकडून सोमनाथची हत्या झाली असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून सिद्ध होतं। पण विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलले अशी टीका राहुल गांधींनी केली। बड़ी क्लियर बात है, उन्होंने मुझे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100% 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। आता नेमकं परभणीत काय घडलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊया। 10 डिसेंबरला परभणीत एका माथेफिरूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली। या घटनेचा निषेध म्हणून 11 डिसेंबरला परभणी बंदची हाक देण्यात आली। बंदला हिंसक वळण लागलं। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना अटक केली। अटक केलेल्यांमध्ये लॉच्या अंतिम वर्षाला असलेले 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशींचाही समावेश होता। अटकेनंतर सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी मिळाली, पण कोठडीतच मृत्यू झाला। मात्र पोलिसांनी जबर मारहाण केल्यानं सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनीच केला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथचा मृत्यू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज असा उल्लेख आहे, म्हणजेच जखमांचा उल्लेख आहे। तर सोमनाथला श्वसनाचा दुर्धर आजार होता। छातीत जळजळ होत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केलाय का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का। त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे। त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुन्या जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख। डॉक्टरांनी जे काही पहिलं प्रमाणपत्र दिलं होतं त्याला अनेक शरीरावर खुणा होत्या, त्या शॉकमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे।
हे डॉक्टरांनी सांगितलं, पण राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्यांना दम्याची बिमारी होती म्हणून मरण पावलेत. त्यामुळे खोटी माहिती त्यांनी दिलेली आहे. मग बीडच्या प्रकरणात असो या परभणीच्या प्रकरणात असो, दोन्ही प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल केली. गुन्हेगारांना पाठीशी टाकण्याचं काम केलं, पोलिसांमधले असलेले गुन्हेगार त्यांनाही पाठीशी टाकण्याचं काम केलं आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्या विरोधात प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणलं. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून खोटी माहिती दिल्याचा आरोप करत विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचं पटोले म्हणाले. तर नारायण राणेंनी राहुल गांधींना महाराष्ट्र किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलेत का असं म्हणत निशाणा साधला. राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार आहे? आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या आत. याआधी शरद पवार आणि अजित पवारांनी सोमनाथच्या कुटुंबियांची भेट घेतली. आता राहुल गांधी सोमनाथच्या आई आणि भावांना भेटलेत. काय झालं म्हणले, कसं काय झालं काय नाही सांगा. सांगितले मी माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं, जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले आणि ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा मला कळवले म्हणलं. 5 दिवस त्यांनी कळविल नाहीत. आधी मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं. ते कोणचे होते ते पोलीस कस्टडी, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते 5 दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले. मी होईल म्हणले कायद्यानुसार. राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली, म्हणजे घटना कशी घडली, काय घडली, कशामुळे घडली. त्यांना आम्ही सगळं काय सांगितलं, म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं. आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना, पोस्टमॉर्टमचं प्रूफ असताना, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात की बाबा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला. ते सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित. काय होते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही विधानसभेत सूर्यवंशीच्या मृत्यूचा मुद्दा लावून धरला होता. आता पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर लावणार असं आव्हाडांनी म्हटलंय. सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही. हे सरकार जर त्याच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे. तो कशाने मेला हेही आज सरकार सांगायला तयार नाही. तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतोय, सूर्यवंशी मेला कसा? सरकारने याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एकच प्रश्न, सूर्यवंशी मेला कसा? आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बॅनर्स लावणार आहे, सूर्यवंशी मेला कसा. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबियांचा आहे. सरकार म्हणतंय की सोमनाथला मारहाण झालेली नाही, पण आता राहुल गांधीही परभणीत आले. मात्र सोमनाथच्या मृत्यूपेक्षा काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारणावरून टीकाटिप्पणी सुरू झाली. नाझीर खान, सागर सुरवसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, परभणी. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.